ऐतिहासिक न्यूजमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। मी आपल्यासमोर ऋतुजा फटाकडे। परभणी शहरातील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू निषेधार्थ बिडकीन शहर बंदला व्यापाऱ्यांचा चांगला प्रतिसाद। रस्ता रोको आंदोलन करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी। परभणी येथील भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिसांच्या अमानुष मारहाणीनंतर न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ सोमवार बिडकीन शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे। परभणी येथील संविधान प्रतिकृती विटंबनेनंतर समाज बांधवांनी परभणी बंदची हाक दिली होती। दरम्यान काही ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळ झाली होती। पोलिसांनी कोमिंग ऑपरेशन करत बौद्ध वस्तीत जाऊन आंबेडकरी तरुणांना लक्ष बनवित अमानुषरित्या बेदम मारहाण केली होती। तसे व्हिडिओ सुद्धा समाज माध्यमांवर आणि न्यूजच्या माध्यमातून सर्वांना पाहायला मिळाले। परभणी येथील लॉ कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या सोमनाथ व्यंकटेश सूर्यवंशी या भीमसैनिकास सुद्धा दगडफेकीतील संशयित आरोपी म्हणून पकडून अमानुष मारहाण केली आणि उपचारादरम्यान त्या भीमसैनिकाचा मृत्यू झाला। या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेचे पडसाद उमटत आहे। भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यू हा एक प्रकारे पोलिसांनी केलेला खूनच आहे। संबंधित जबाबदार असलेल्या पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी। आंबेडकरी तरुणावरील जाळपोळ आणि दंगलीचे गुन्हे तात्काळ मागे घ्यावे। मृतकाच्या कुटुंबास 50 लाखांची मदत द्यावी। मृतकाच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरीत समाविष्ट करावे। या आणि इतर मागण्यांसाठी दिनांक 16 डिसेंबर सोमवारी समस्त समाज बांधवांतर्फे बिडकीन बाजारपेठ बंदचे आवाहन करण्यात आले होते। यावेळी संविधान प्रेमी युवक तसेच वामन साठे, वैभव दळवी, नरेश रोडगे, अजय भुसाने, मिलिंद नरवडे, किशोर धर्मे, अमोल पवार, पप्पू पवार, रवी नरवडे, चंदू चाबकस्वार, सोनाजी बादाडे, हिराबाई तस्करे, संगीता नरवडे, किरण नरवडे यांच्यासह अनेक समाज बांधवांनी पोलीस ठाणे बिडकीनला निवेदन देऊन बंद पुकारला होता। मला म्हणायचं, जरी बाबासाहेबांच्या किती इंटरव्ह्यू केल्या, काय केलं तरी बाबासाहेब कधीच्याला बी अमर राहतात, कधीतरी आमच्यासाठी जिवंत राहतात। आमच्यासाठी एवढा न्याय करून दिलेला आहे, आम्हाला तेच खरं आहे, तेच न्यायाधीश आणि तेच बाबासाहेब आमच्या हृदयात आहे। परंतु जे याला परभणीला जे झालं, मग त्यांचा संगम साऱ्याने एकदम विचार करून त्या माणसावर काहीतरी अन्याय झाला आणि तो याला गेला आणि त्यांना म्हणतात का हार्ट अटॅक आला, काय झालं। सरकार आल्यापासून हे बरं आहे का बुरं आहे, साऱ्याने विचार केला पाहिजे। आम्ही हसी खुशीनं तुम्हाला मतदान केलं, तुम्हाला खुर्च्या दिल्या, तर कधी खुर्ची आम्हाला कधी खासता येते। सर्वप्रथम सूर्यवंशी यांना सर्व समाजाकडून भावपूर्ण श्रद्धांजली। जी काही घटना होत आहे, वारंवार संविधानाची प्रत किंवा काही कुठे जाळण्यात येत आहे, याच्या निषेधार्थात बिडकीन बंदची जी हाक पुकारली आहे, त्याला सर्व समाज बांधवांनी आम्हाला प्रतिसाद दिला आहे, त्याबद्दल त्यांचे सगळ्यांचे आभार। आणि जे काही सूर्यवंशीची ती हत्या झालेली आहे, त्याला हत्याच म्हणून सर्व समाज बांधव त्याला हत्याच म्हणतात आणि त्यांना कठोर कठोर शिक्षा देण्यात यावी अशी सर्व समाजामधून मागणी होत आहे। याचा उद्रेक लवकरात लवकर थांबावा, ही प्रत तुटली आहे आणि त्याचा उद्रेक सर्व महाराष्ट्र पसरत आहे, याला सर्व सरकार जिम्मेदार आहे। आणि आमच्याकडून एवढीच मागणी आहे की लवकरच्या लवकर थांबवण्यात यावे असे आम्ही सरकारकडे विनंती करतो। हे सरकार येतं जेव्हा अशा गोष्टी घडत असतात, आताच नाही तर या काळापूर्वी खूप संविधानाचा अपमान झाला आहे, यापुढे जरी असं झालं तर संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देश हा पेटवण्यात येईल अशी सर्व समाजाला अपेक्षा होती। जय भीम। बाबासाहेब आंबेडकरांचा
मराठा फोडवायचं करायचं काय?